महाराष्ट्र हा त्याच्या निर्मितीनंतर आज जी काही प्रगती पाहतोय, या प्रगतीचे काही शिल्पकार आहेत, या महाराष्ट्राचे काही निर्माते आहेत, काही अशी मंडळी आहेत की ज्यांच्या श्रमातनं, ज्यांच्या मेहनतीतून, ज्यांच्या नेतृत्वातून या महाराष्ट्राला आकार मिळाला, हा महाराष्ट्र घडत गेला. आणि अशा प्रकारच्या शिल्पकारांचा विचार करताना जे नाव आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्यानं येतं ते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचं नाव. आपल्या सर्वांना कल्पना आहे की खरं तर खेडगेकर कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर एक अतिशय मेधावी छात्र म्हणून त्यांचं जीवन आपल्याला पाहायला मिळतं, एक प्रखर शिक्षक म्हणून त्यांचं जीवन पाहायला मिळतं. आणि त्याचवेळी दीक्षा घेतल्यानंतर ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. ते स्वामी जरी झाले तरी देखील ज्या प्रकारे स्वामी विवेकानंदांनी मोठ्या प्रमाणात तरुणाईला जागृत केलं, तरुणाईमध्ये देशभक्ती त्या ठिकाणी संचारित केली, अशाच पद्धतीनं हे कार्य या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळालं.